व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ तुमच्या गरजेचा आहे। कदाचित ह्या व्हिडिओमुळे तुमच्या मनावरती थोडा तरी प्रकाश पडेल आहे। मी त्या व्यक्तीवरती प्रेम केले, माझं प्रेम सत्य आहे, तरी मी मला त्या प्रेमामध्ये त्रास सहन करावा लागतो। पाहायला गेलं तर मी त्या व्यक्तीवरती एवढा जीव लावतो, एवढं त्या व्यक्तीसाठी मी त्याग करायला तयार होतो। ती व्यक्ती जोपर्यंत तिची गरज आहे, जोपर्यंत माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, तोपर्यंत ती व्यक्ती माझ्याबरोबर राहते, माझ्याबरोबर प्रत्येक ॲक्टिव्हिटी करते, मला प्रेमाने बोलते। आणि एक दिवस ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतात माझ्याकडून, ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण होतात, त्यावेळेस नकळत धोका देऊन सोडून जाते। पण ज्यावेळेस ती व्यक्ती मला धोका देऊन सोडून जाते, त्यावेळेस जो होणारा त्रास आहे, ज्या वेदना आहेत, कारण मी प्रेम केले, माझं प्रेम खरं आहे, माझं प्रेम सत्य आहे, म्हणून मला त्रास सहन करावा लागतो। त्या व्यक्तीचं प्रेम खोटं आहे, कारण कसं असतं, ज्याचं प्रेम खरं आहे शेवटी त्यालाच त्रास सहन करावा लागतो। आणि ज्याचं प्रेम खोटं आहे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर नसते, किंमत नसते। ज्यावेळेस मी ह्या दुनियेतून जाणार आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला माझी किंमत कळते, त्यावेळेस ती माझ्या भावनांची कदर करायला लागते, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेला असतो। आणि मग त्यामुळे ज्याचं प्रेम सत्य आहे शेवटी त्याला तो त्रास सहन करावा लागतो। आता कालची परवाची 1-2 दिवसाची गोष्ट आहे, बिहारमधली। एका मुलाने त्या मुलीवरती खरं प्रेम केलं, त्या मुलीसाठी नको त्या गोष्टी केल्या, त्या मुलीसाठी घरच्यांचा त्याग करून तो बाहेर सोडून आला त्या मुलीसाठी, म्हणजे त्या व्यक्तीसाठी। आणि 1 वर्षभर दोघंही एकत्र राहिले, पण त्या मुलाचं प्रेम खरं होतं। आणि मुलीने सहज एक दिवशी त्या पोराकडून, ज्यावेळेस त्या व्यक्तीकडून अपेक्षा पूर्ण झाल्या, धोका देऊन निघून गेली। आणि तो जो त्रास आहे, तो त्रास त्या मुलाला सहन झाला नाही, कारण त्या मुलाने खरं प्रेम केलं। त्या व्यक्तीसाठी त्या मुलाने घरच्यांनाही सोडून तो निघून आलता। त्याने कोणताही विचार न करता सगळ्याचाही त्याग करून त्या मुलीसाठी तो घर सोडून निघून आला। आणि एवढा जीव लावला त्या मुलीला की त्या व्यक्तीला एवढं त्या व्यक्तीसाठी त्याने केलं, शेवटी त्या व्यक्तीला त्याच्या भावनांची कदर राहिली नाही, किंमत राहिली नाही। आणि एक दिवशी असंच धोका देऊन ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातून गेली। आणि तो त्रास त्याला सहन झाला नाही, म्हणून त्याने स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली। म्हणजे हे प्रेमामधलं वास्तविक सत्य आहे। त्यासाठी थोडंसं प्रेम करताना विचार करून प्रेम करा, कारण तुम्ही प्रेम खरं करता, तुमचं प्रेम खरं आहे, पण ज्या व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीचं प्रेम तुमच्यावरती खरं आहे की नाही तुम्ही पाहू तर शकत नाही त्या व्यक्तीच्या मनामधलं। पण ती व्यक्ती तुम्हाला असं दाखवते की माझं प्रेम खरं आहे, आणि ती सुद्धा तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते। पण एक दिवशी असा येतो की तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, त्यावेळेस जो होणारा त्रास आहे, जी वेदना आहे, त्याची कल्पनाही करू शकत नाही। एवढ्या भयानक वेदना, एवढा त्रास सहन करावा लागतो। त्यासाठी थोडंसं प्रेम करताना विचार करा आणि मग प्रेम करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच इमोशनल नवनवीन मोटिवेशन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा।